चला हमरापूर टीम हमरापूर लगेचच 12 मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा। पालघर जिल्ह्यातील नामांकित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आता आजच्या वेळापत्रकातील ही तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल। एका बाजूला टीम पाहायला मिळेल दातीवरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ पाहायला मिळेल म्हणजे आई एकविरा हमरापूर। दोन पंच मैदानाच्या दिशेने जात आहेत। अगदी एका बाजूला जर पाहिले गेले तर विरलजी नायर सरना आपण बघतायत, दुसऱ्या बाजूला गजानन सरना आपण पाहत आहोत। दोन्ही ऑफिशियली पंच या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून विरल नायर म्हटलं तर पालघर अगदी या परिसरामध्ये ज्या काही मोठमोठ्या स्पर्धा असतात त्यामध्ये पहिला कॉल हा विरलजी नायर सरना असतो, कारण की भरपूर चांगली पंचाची भूमिका नेहमीच त्यांची कित्येक वर्षांपासून आपण पाहिले। याही स्पर्धेमध्ये त्यांना आमंत्रण करत असताना आतापर्यंत चांगली पंचांची भूमिका राहिले। आता जिथे पाहाल तिथे प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। कोसमाईचं एक क्रीडांगण, कोसमाई चषकाचं आयोजन नियोजन प्रभाकर शेठ पाटील यांची ही स्पर्धा। अगदी या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस। आजचा पहिला दिवस 15 फेब्रुवारी आणि खूप चांगलं कार्य या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते। यावेळेला हवेत उडाला पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आहे। पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती इथे धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये। यस, मला वाटतं पराभूत संघाला देखील ट्रॉफी आहे। मी मान्यवरांना विनंती करेन की आपलं शुभ हस्ते हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करावा। खूप खूप धन्यवाद, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खेळण्यासाठी उपस्थित झालात, आपले देखील विशेष आभार। जयजी माळी साहेब त्यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। पहिल्या बॉलवरती इथे पहिला धक्का लागलाय। या मैदानाला भरपूर मेहनत घेतले आणि या ग्रामस्थांनी त्यांचं एक कौतुक असेल। या पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे, शॉर्ट बॉलचा वापर केलाय आणि बॉल मैदानाच्या पलीकडे 6 धावांसाठी इट्स आउट ऑफ द पार्क, यू सिक्सर षटकार। माध्यमातून संघ धावसंख्या फटकावरती 6। पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर आपटून टाकण्याचा प्रयत्न, हवेत उडाला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत आणि शेवटच्या क्षणाला तिथे झेल पकडला गेलाय। मैदानाच्या आतमध्ये प्रत्युत्तर दिले, टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर। षटकार मारला होता यापूर्वी बॉलवरती, त्यानंतर लगेचच विकेट मैदानाच्या आतमध्ये चेतननी मिळवलंय आणि इथे परतावं लागेल फलंदाज परेशला। डगआउटच्या दिशेने दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला। एक सुंदरच व्यक्तिमत्व सन्माननीय प्रभाकरजी शेठ यांचं शुभागमन झालं। वेलकम, आपल्या देखील सहर्ष हार्दिक स्वागत। या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या परिसरातील एक सुंदर असं व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्यांच्याच संकल्पनेतून या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन। पुन्हा एकदा प्रत्येक प्रेक्षकाने विनंती करेन, इथे आलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करेन जेवणाची व्यवस्था या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून, आज महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीच्या माध्यमातून सर्वांना जेवणाची व्यवस्था केली गेली आहे। फटका इथे छान आहे, पुन्हा एकदा आक्रमण केलंय आणि बॉल हवेच्या वेगांवरती स्वार होत असताना सीमारेषा पल्लीकडे 6 धावांसाठी षटकार। कोसमाई आईच्या
अगदी जर पाहिले गेलं तर आशीर्वादाने या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केले असं म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर षटकर, पुन्हा एकदा विकेट, त्यानंतर आता पुन्हा एकदा षटकार. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 2 गडी बाद 12. इथे फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात, नाही पोहोचू शकलेत. नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. इथे सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडगाव जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 14 धावा, 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. कोसमाईचे एक सुंदर असं क्रीडांगण या मैदानाला बनवण्यासाठी भरपूर मेहनत राहिले. क्लास. षटक क्रमांक पहिल्या आणि पहिल्या षटकात आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. फुलटॉस बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका पुढे एकदा हवेत खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. टीमचे कॅप्टन वेगाने बॉलपर्यंत येतील. एक सिंगल प्राप्त केली जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न इथे केला आणि इथे 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम दातिवरे या संघाची धावसंख्या 2 गडी बाद जाऊन पोहोचते. 16 धावा दाफटकावरती लागल्या गेल्यात. घेऊन एक छोटासा डीजे ब्रेक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावसंख्या दाफडगावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना टीम दातिवरे संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. त्यांच्या विपक्षामध्ये टीम एकवीर हमरापूर या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. दोन्ही संघाच्या माध्यमातून एक द्वंद्व युद्ध हे मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला सुरू पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 2 मध्ये मिस्टर केतन. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर सफल झाले. अगदी खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचले आहेत. एक सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येचा फटकावरती 18. चला मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो. यश 11 पालिवली आणि विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे. मला वाटतं या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक टीमला हे टी शर्ट देण्यात येतात. त्या टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी आपण यायचं आहे. यश 11 पालिवली आणि विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा एखादा प्रतिनिधी येऊन आपल्या टी शर्ट कलेक्ट घेऊन लगेच आपण 4 ओव्हरच्या मॅच नंतर टॉससाठी देखील यायचं आहे. इथे हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न. इथे काय चेंडू होता, पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. अगदी कानाची शिट्टी वाजून गेले हा बॉल. जागते रहो असा इशारा मैदानाच्या आतमध्ये दिलाय. खेळपट्टी जर पाहिली गेली तर सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. पडल्यानंतर उसळी घेणारे बॉल सातत्याने या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आणि ज्या वेळेला सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असते त्या वेळेला गोलंदाजाचा बोलबाला आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलाय. संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 18. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. विकेट किपर बीट झाले, मागे निघून चालला बॉल. तत्पूर्वी एक सिंगल, ती सुद्धा बाईच्या स्वरूपात. तीन बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 19 धावा दाफडगावरती लागल्या गेल्यात. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय टीम हमरापूरने घेतलाय. फिल्डिंग ची व्यूव्हरच सेटअप करत असताना खरं तर फिल्डिंग देखील तेवढी महत्त्वाची असते. टिवरी गावाचे विद्यमान उद्योजक ते देखील या मॅचचा आनंद घेत असताना या संपूर्ण हमरापूर टीमला त्याने शुभेच्छा दिल्यात. इथे फटका काय खेळला, वा, नो लुक शॉट, बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी
हा दर्जेदार धमाकेदार चौकार. आई कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी. इथे जर पाहिले तर खूप चांगला स्ट्रोक खेळला आणि या बॉलवरती चौकार वसूल केलेला आहे. टिबरी गावाचे उद्योजक दिनेशजी पाटील यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा टीम हमरापूरला आलेल्या आहेत. पण प्रत्येक टीमला आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकापेक्षा फॉर्मॅट असो, आपलं ग्रामीण क्रिकेट असो, खरं तर प्रत्येक टीमला पॅकर लभलेत ही एक चांगली महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंना एक चांगला रोजगार निर्माण झाला या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पॅटची अगदी आतली कडा लागत असताना बॉल लॉंग स्टॉप रिझनला, क्षेत्ररक्षक नाही आहे, शॉट फाईन लेग आणि अगदी शॉट थडमायचे क्षेत्ररक्षक बीट झाले आहेत. बॉल फर्रार, चेंडू सी मारेचे पार, 4 धावेसाठी आणखीन एक चौकार. धाव फटकावरती 27-5 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला. शेवटचा इथे अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. ओ इथे काय बॉल होता, वेग चांगला आहे, नियंत्रण चांगलं आहे, टप्पा चांगला आहे, सर्व काही ऑल इज वेल आहे. बॉलवरती आला मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम दातिवरे या टीमची टोटल धाव फटकावरती 2 गडी बाद 27. आई माऊली कोसमाई एंटरप्राइजेस पुरस्कृत. हा क्रिकेटचा रण संग्राम रंगणार खारडी ये गावात. ये गावात खारडी कोशिंबे ये गावात. प्रभाकर शेट्टी लाखाचं बक्षीस लावलं न बघा हो या खेळाला. प्रभाकर शेट्टी लाखाचं बक्षीस लावलं न बघा हो या. पालघर जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आणि त्यामध्ये विश नेटवर्क नेहमीच चांगलं काम करत आले आणि या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये विश नेटवर्कला पुन्हा एकदा आपण पाहत आहोत. विश्वाजी पाटील यांचं हे संपूर्ण चॅनल आहे. अगदी भरपूर त्यांनी देखील कष्ट घेतले या चॅनलला सक्सेसफुल करण्यासाठी आणि आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्याही नावाची चर्चा होते. पहिला बॉल हवेत उडाला, मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे, बॅटची कडा, बॅटची लिडिंग एज आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये हा लागलेला तिसरा धक्का टीम दातिवरे संघाला. विकेट. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. मैदानाच्या आतमध्ये विकेट गेले, धक्का लागला तिसरा दातिवरे टीमला. हमरापूर टीम आतापर्यंत चांगल्या पद्धतीने इथे गोलंदाजीचा दर्जा दाखवत असताना खूप चांगली गोलंदाजी टीम हमरापूरची राहिली आहे. धाव फटकावरती लागल्या 27. पहिल्या बॉलवरती इथे आर्यन गोलंदाजाने विकेट मिळवले. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली. पहिल्या षटक जर पाहिले गेले तर चेतनने हाताळले, त्यामध्ये 16 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. षटक क्रमांक 2 मध्ये केतन आले, केतनने जर पाहिले गेले तर 10 धावा खर्च केल्या, विकेट त्याने नाही मिळाली. आणि षटक क्रमांक जसं 3ला सुरुवात झाली आर्यनने पहिल्याच बॉलवरती इथे विकेट देखील मिळवलेली आहे. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गौरव पाटील इथे धीम्या गतीचा बॉल होता, उडकू शकले नाही आहेत, बीट झालेत. पहिलाच बॉल खेळत असताना इथे डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये या मैदानावरती अगदी 50च्या पलीकडे नाही तर 60च्याही पलीकडे तुम्हाला जावं लागेल. या मैदानावरती कुठलीही धावसंख्या सेफ टोटल म्हणू शकत नाही आहेत. पडल्यानंतर खाली राहिला, बॅटचा स्विंग वरून पाहायला मिळाला आणि त्याच कारणाचं विकेट किपरच्या हातामध्ये सरळ निघून जाईल बॉल. डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 8 दिवस या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन
खार्डी या गावाची जत्रा म्हणून या स्पर्धेला संबोधलं जाईल. प्रत्येक गाव एकत्र येईल ही स्पर्धा पाहण्यासाठी. ओहो, यावेळेला पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली राहिला आहे. इथे जर पाहिलं गेलं तर खूप चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये होताना दिसतीये. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल, पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट आणि चौथा बॉल सलगचे 3 बॉल निर्धाव आलेले आहेत. या स्पर्धेतील विकेट मेडन ओव्हर होईल का पाहणं महत्त्वाचं राहील. यावेळेला फटका हवेत खेळला गेला. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. संधी यावेळेला आहे, परंतु हवा एवढी आहे की हवेच्या वेगांवरती स्वार बॉल सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार. तीस धावाचा फटकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे षटकार आलाय. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण केले. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, त्यांना बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा षटकार. ती 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागले गेले. चला टीम भामटपाडा, टीमचे कॅप्टन पाठवायचे आहेत. टीम भामटपाडा आयोजकांशी लगेचच आपण संपर्क साधायचा आहे. जी या स्पर्धेची प्रवेश शुल्क आहे ते मात्र आपण इथे जमा करायचे. मुख्य व्यासपीठावरती संपूर्ण मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. रणजित पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आहे. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता केली जाते. पंच काहीतरी तिकडे सांगतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला फॉलो करावे लागतील. हेच पंच त्या ठिकाणी थकीत देत असताना कौशिक मंडप डेकोरेटर्स, लाइटिंग, डीजे आणि कॅटरेस गुरुदत्तजी म्हात्रे यांना आपण बघताय जरूर. त्यांचा हा सुंदर असा मंडप डेकोरेटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर पाहिले गेले तर खूप चांगली डीजेची व्यवस्था, लाइटिंग असेल, ऑल इज वेल. एखादा प्रोग्राम जर सक्सेस करायचा असेल तर नक्कीच गुरुदत्तजी म्हात्रे यांची संपर्क साधा. दिमागतीचा बॉल खोला टाकलेला बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचले. एक सिंगल प्राप्त केले. दुसरे धावेचा प्रयत्न. लॉंग ऑफचे फील्डर बॉलपर्यंत पोहोचत आहेत. 2 धावा रोखू शकत नाही आहेत. 2 धावा या बॉलवरती प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती 40+ 41 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. रणजित षटक क्रमांक अगदी जर पाहिले गेलं तर 4 मध्ये ते बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार झालेत. स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळतात मिस्टर गौरव, ज्याने 6 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावा केल्यात. ओहो, यावेळेला जर पाहिले गेलं तर बीट केलंय. विकेट किपर चांगली विकेट किपरिंग करतात. थ्रो होईल आणि रनआउटच्या माध्यमातून गौरवला परतावं लागेल. डगआउटच्या दिशेने धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. हा जवळपास 4था टीम दातिवरे या संघाला. प्रभाकर शेठ कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. ईशानची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. गौरव अजून देखील
खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल खेळत असताना इथे क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने कदापि लपटण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला बॉल आणि बॅटर संपर्क नाही. इथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 41 लागल्यात. 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जुळल्या जातात. षटक क्रमांक 4 मध्ये आतापर्यंत रणजितने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर विकेट आली. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. या पुढचा बॉल फटका हवेत खेळलाय. उंची जास्त, लांबी देखील तेवढीच लांब पाहायला मिळते. बॉल सीमारेषाच्या बाहेर 6 धावेसाठी हा षटकार आलाय. या पा ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण कुसमाई चषक आणि वीज नेटवर्क जिथे जिथे असलं ती स्पर्धा सुपर हिट होताना आपल्याला सातत्याने दिसून येते. हे मैदान ऑन स्क्रीन दाखवलं जातं. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर अपील त्या ठिकाणी केली गेली. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केला गेला. मागे निघून जाईल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल. तिथे पंचांचा इशारा लेगबाईच्या आला. असं रीतीने मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 48 धावा फटकावरती लागल्या गेल्यात आणि 49 धावा इथे विजयाचं लक्ष गाठावं लागेल टीम आई एकविरा हमरापूर संघाला. ऑन स्क्रीन जबरदस्त हे मैदान, भरपूर मेहनत घेतलेली आहे हे मैदान बनवण्यासाठी. संपूर्ण ग्रामस्थांचं कौतुक. हे मुख्य व्यासपीठ ऑन स्क्रीन ते देखील दाखवलं जाईल. चला आमचे समालोचक मित्र परिचित सर आहेत आणि त्यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये जायचं. यश 11 पालिवली आणि त्याची विपक्षात विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. सर दोन्ही टीमच्या माध्यमातून या पुढचा मॅच आपण टॉस करूयात आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज असतील परेची कडू सर. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. हॅलो, धन्यवाद विजय. चला पालिवली संघाचे कर्णधार यश 11 पालिवली आणि विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच येतील. अगदी उशीर खूप झालेला आहे त्यामुळे नक्कीच अगदी वेळ न दवडता आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. आणि यश 11 पालिवली. आणि नाणेफेकीसाठी मी या खार्डी डोली व ग्रुप ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व किरणजी पाटील सरपंच साहेब आपल्यास आमंत्रित करतो. या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. विठ्ठलवाडी आणि एका बाजूने आपण पाहणार आहोत पालिवली. विठ्ठलवाडी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पालिवली संघाचे कर्णधार लगेच या. आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील साहेब एक सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा आपण पाहतोय की अगदी प्रत्येक रविवार अगदी स्वच्छतेसाठी दिलेला आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तेच सन्माननीय किरणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि आपण पाहतोय दोन्ही संघ. एका बाजूने आपण पाहतोय विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय यश 11 पालिवली. 7707 आणि कोसमाई चषक असं आपल्याला कॉल करायचं आहे. कोण कॉल करणार आहे? ओके, पालिवली संघ या ठिकाणी कॉल करेल. कोसमाई चषक आणि या ठिकाणी तो 7707. मी मान्यवरांचे धन्यवाद व्यक्त करतोय आणि आपल्यामध्ये जोडले जातात विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. या वेळेला कर्णधार टॉस जिंकतायत. प्रथमतः आपला काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण. आणि ही जर आपण खेळपट्टी पाहिली आणि जर मैदान पाहिलं तर खूप साऱ्या धावा येत असतात आणि यावेळेला वाऱ्याचा झोक सुद्धा त्याच बाजूने आहे. तर किती धावा आणि वरती आपण रोखणार
या अपोजिट टीमला? 50 ते 60 धावण्याचा म्हणजे धावांचा थांबवण्याचा प्रयत्न करू. ओके, 50 ते 60 धावावरती थांबवणार. आपल्याकडे ट्रम्प गोलंदाजांची जर नावं घ्यायची झाली तर कोणावरती विश्वास जास्त असेल? मनोज पाटील. यस, मनोज पाटील यांच्यावरती विश्वास असतील. आणि एकदा फक्त म्हणा की ह्या संपूर्ण कोसमाई चषकाबद्दल जे नियोजन केले, इथे एक मोठी डोंगरी होती ती खोदलेली आहे आणि एक मोठं आपण पाहिलं एक चांगलं मैदान मिळवून दिलेलं आहे. काय म्हणतील आयोजकांच्या बाबतीत? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने चांगलं ग्राउंड केलं आणि डोंगरी फोडले म्हणजे काय मोठी गोष्ट आहे ही तुम्हाला पण माहिती आहे. यस, अनेक सारे पोकलन, अनेक सारी JCB, रोड रोलर आपण या ठिकाणी पाहिले होते. अगदी महिनाभर अगदी वस्ती सुद्धा या ठिकाणी केलेली आहे आणि तेव्हाच कुठे हे आपल्याला यश मिळताना पाहतोय. पालवली संघाकडे वळतोय आपण. पालवली संघ आपल्याने जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं. आता मात्र मनाच्या विरुद्ध निर्णय आलेला आहे. आपल्याला फलंदाजीला उतरावं लागेल. ही जर आपण हवा पाहिली, इथलं जर आपण मैदान पाहिलं तर किती धावांवरती आपण मजल मारू शकतायत? असं काय टार्गेट सेट नाही केलं, परंतु जास्तीत जास्त धावा करण्याचा. ओके, जास्तीत जास्त धावा नक्कीच करतील. तर जास्तीत जास्त विश्वास फलंदाज म्हणून तुम्ही कोणाकडे पाहाल ॲज अ कॅप्टन म्हणून? गणेश बऱ्याच दिवसांनंतर वापसी करतोय. गणेशकडून अपेक्षा आहेत, संजय चौधरीकडून अपेक्षा आहेत आणि बाकी खेळाडू पण चांगले आहेत. ओके, ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. थँक्यू सो मच. आणि दोन्ही टीमला या ठिकाणून शुभेच्छा असतील. टॉस बॉक्समधून निर्णय आहे. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड or to commentary box. हॅलो, या वेळेला आपण पाहिलं अगदी जसा फुल टॉस चेंडू मिळाला त्यावरती अगदी टोल वसूल फलंदाजी करताना पाहिलं. 1 बाउन्स ओर दी रोप, चौकार, 4 धावा. आई कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. धन्यवाद डीजे. या वेळेला अगदी आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवरती एक खणखणीत चौकार आलेला आहे. आगाज केलेला आहे 49 धावांचं. तसं पाहिलं तर एक माफक आव्हान आहे या 4 षटकांमध्ये. कारण खेळपट्टी आणि आपण जर मैदान पाहिलं तर फलंदाजाच्या प्रेमात पडणार आहेत. त्या दरम्यान आपण पाहिलं अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. तब्बल 3 चेंडू निर्धाव टाकलेले चेतन यांचं कौतुक करावं लागेल. कारण या खेळपट्टीवरती आणि ह्या मैदानावरती जिथे धावांचा पाऊस पडत असतो त्या वेळेला मात्र अशा प्रकारे आपण चेंडू हाताळतायत हे नक्कीच एक उत्कृष्ट गोलंदाजाचं लक्षण आहे. यावेळेला पुढचा चेंडू सामना करेल. यावेळी चेंडूला पाठवलं ऑन साईडला. अगदी 1 धाव मात्र सहजगत्या पूर्ण होईल. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 5 धावांवरती अंकित होईल. यावेळेला बॅटर मात्र आपण मैदानामध्ये पाहणार आहोत करणला. चेतनच्या बॅटमधून एक जरूर चौकार आलेला आहे, आगाज केलेला आहे. यावेळी जबाबदारी मात्र करणची असणार आहे. 5 धावा लावल्या जात आहेत. आपण पाहिलं तर षटकागणिक 12+ धावा मात्र करायच्या आहेत. 5 अंकित झालेले आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. यावेळेला सेन्सेबल क्रिकेट काय 38 सर्कल बीट केले. चेंडू दन 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 करत जाईल. ओव्हर द रॉप, चौकार. या ठिकाणी क्षेत्ररक्षक पडतोय कमी. मिळेल 4 धावांची हमखास हमी, चौकार. आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा हे पाहतोय. वाह, काय विहंगम्य दृश्य. अगदी एक्सप्रेस हायवे बाजूला आणि ते एक्सप्रेस हायवेच्या कुशीत हे असलेलं मैदान आई कोसमाई चषक 2026 अगदी आपण पाहतोय या टेलिकास्टच्या माध्यमातून ऑन स्क्रीन मैदान ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलं जाते. विश नेटवर्क अप्रतिम या ठिकाणी टेलिकास्ट होताना आपण पाहतोय. हे वैशिष्ट्य आहे आमच्या विश नेटवर्कचं. अगदी आपण कॅमेरा क्वालिटी जरी पाहिली ना तरी अप्रतिम क्वालिटी का नाम नो डाउट विश नेटवर्क.
अतिशय सुंदर नियोजन आपण प्रभाकर शेठ यांच्या सौजन्याने या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा पाहिलं. त्यांचे आजोबा त्यांच्या स्मरणार्थ आयोजन या स्पर्धेचं होताना आपण पाहतोय. स्वर्गीय आपण जर पाहिलं तर हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ कोसमाई चषक 2026 आणि या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी सर्वांसाठी महाप्रसादाचा ही योजना सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण होताना पाहिले. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती रितेश, पहिला चेंडू रितेश यांचा. यावेळेला चेंडूला उडवला, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडूच्या खाली, कोणत्याही प्रकारची चुकी नाही. बॅक टू द डग आउट मिस्टर आपण पाहतोय चेतन. स्वस्तात बाद झालेले आहेत आणि चेतनच्या बाद झाल्यानंतर मात्र मैदानामध्ये दाखल होत आहेत मिस्टर दिनेश. तसं बघितलं तर एक माफक आव्हान आहे, परंतु माफक आव्हान पण कधी कधी कठीण होऊन जातं. यावेळेला उंच प्रहार केला जातो ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी जीवाच्या आकांताने चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न करतायत. थोडेसे अनसक्सेसफुल ठरले होते, बॅकअप चांगले मिळाले, 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावा अर्जित केल्या जात आहेत 11. दुसरं षटक मार्गस्थ आहेत. पहिल्या चेंडूवरती रितेशच्या अगदी अप्रतिम विकेट, चेतन अगदी स्वस्तात गारद झाला आणि तदनंतर थोडंसं प्रेशर आहे दातिवरी संघावरती. या वेळेला मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि कुठल्याही प्रकारची चुकी नाही. व्हॉट अ कॅच अँड व्हॉट अ जजमेंट. काय जजमेंट घेतलंय, अगदी उलट पद्धतीने धावत जात असताना चेंडू हवेत होता आणि त्याच वेळेला एक चांगलं जजमेंट यावेळेला पाहिलं गेलं आणि बॅक टू द डग आउट अगदी मिस्टर दिनेश. 2 धावा काढून तंबूच्या आसाला येत आहेत. दुसऱ्या बॅटर मैदानात येईल तोपर्यंत घेऊया डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे. अगदी 2 गडी गारद झालेले 2 मोठे धक्के चेतन आणि दिनेश दोन्ही तंबूमध्ये. यावेळेला मात्र थोडं प्रेशर आहे दातिवरी संघावरती. मजल मारायचे, 49 धावा चेस करायच्या आहेत की डिफेन्स केल्या जातील अमरापूर संघाकडून. यावेळेला चांगल्या पद्धतीने खेळून काढले, चेंडूला पाठवले पॉइंटच्या दिशेने. 1 धाव मात्र त्या ठिकाणी अर्जित केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मात्र पाहिलं त्यांनी की 1 धाव सहज पूर्ण होते, त्यामुळे थ्रो करण्याचा प्रयत्न नाही केला कारण बॅकअप नव्हता आणि बॅकअप नसताना जर थ्रो झाला चुकीचा झाला तर नक्कीच पुढे मात्र निर्णय वेगळा झाला असता. हेच पाहिलं आणि ओळखलं आणि निर्णय घेतला आणि म्हणूनच म्हणतात ना, मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक आहे. थांबवलं त्यांनी स्वतःला. यावेळेला पुढचा चेंडू सज्ज होत आहे तर रितेश. यावेळी केविन पीटरसन स्टाईलची आठवण करून दिली होती. बॅटचा आणि बॉलचा संगम नाही, प्रवाहाच्या विरुद्ध मारण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा, टेनिस क्रिकेटचा एक बोलबाला असतो की जिथे वारा तिथेच बिंदास मारा, परंतु या वेळेला आपण बॅटर पाहतोय रोहित करण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बॅटिंग करताना. पुढचा बॉल, यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू, चेंडूला पाठवले ऑफ साइडला, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दन 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 करीत चाललंय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी फुटबॉलची आठवण करून दिली.
हाताने ज्या वेळेला शक्य होत नाही त्यावेळेला पायाचा आधार घेतला, योग्य वेळेला पाय अगदी टाकला गेला, चेंडूला अडवलंय. तत्पूर्वी मात्र आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तर 3 धावा पूर्ण करतायत. एक धाव जरूर सेव्ह केलेली आहे. ही एक एक धाव तितकीच महत्वाची आहे जितकं महत्वाचं करोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन लेवल एक एकने वाढणं जितकं महत्वाचं होतं तितकंच महत्व ही एक धाव सेव्ह करण्यामध्ये आहे. खार्डी गावाला सुद्धा आपण पाहतोय ऑन स्क्रीन. आहा, अगदी ड्रोनच्या माध्यमातून विश नेटवर्क अगदी खार्डी गावाला सुद्धा टिपतायत, कारण या मैदानापासून गाव तसं खूप लांब आहे. अगदी आपण डोंगराळ भागामध्ये आलेलो आहोत, समृद्धी महामार्गाच्या अगदी कुशीत आहोत आणि तानसा नदीच्या अगदी लगत आहोत आणि त्यामुळे गाव थोडंसं दूर आहे. आमच्या प्रेक्षकांना सुद्धा ते गाव दिसावं, आई कोसमाईचा आशीर्वाद ज्या गावाला लाभलेला आहे आणि प्रभाकर शेठ सारखं दातृत्ववान व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आहे, नक्कीच तेच गाव आपण ह्या स्क्रीनवरती पाहतोय. चला आपण पाहूया आता 12 चेंडूमध्ये धावा हव्या आहेत. 34, 12 मध्ये 34 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती यश येत आहेत. 12 मध्ये 34. अगदी तुषार सुद्धा खुश असतील कारण यावेळेला पहिलीच फेरी मात्र पार केलेल्या. यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू यावेळेला दाखवत आहेत पंच. अवांतर वाईट. थोडंसं विचारमग्न करतायत कशा प्रकारे चेंडू हाताळू. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, क्या बात है. परिवर्तन करतायत, व्हेरिएशन करतायत आपल्या गोलंदाजीमध्ये, कारण आता चेंडू शिल्लक असतील 11 चेंडूमध्ये बनवायचे आहेत अजूनही 33. चेंडूला उडवलंय, चेंडू हवेत आहे. स्वतः क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जजमेंट करतायत, कोणतेही चुकी नाही. वॉट अ जजमेंट. कॅच आउट, विकेटचं होतंय पतन. यावेळेला एक आणखी मोठा धक्का बसतोय दातिवरे संघाला. यानंतर कोण येईल, कोण मजल मारेल. 10 मध्ये 33 बनवायचे आहेत. तोपर्यंत देऊया एक डीजेला संधी. आई कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेठ पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेठ पाटलाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खार्डी गावाला. धन्यवाद डीजे. अमरापूर संघ या वेळेला आपण पाहतोय फलंदाजी करतोय. आमच्याकडून चुकून दातिवरे संघाचा उल्लेख झालेला आहे. अमरापूर या वेळेला मात्र प्रेशरमध्ये आहे. हे प्रेशर रिलीज करावं लागेल, कारण प्रेशर कुकर जेव्हा परिस्थिती असते ना त्यावेळेला योग्य वेळेला शिट्टी वरती येणे गरजेचं आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये शिट्टी वाजलेली आहे आणि या वेळेला मात्र शिट्टी तुम्हाला उडवावी लागणार आहे. प्रेशर कुकर परिस्थिती झालेली आहे, योग्य वेळेला ती रिलीज झाली पाहिजे तरच प्रेशर रिलीज होईल, अन्यथा मात्र बॉम्ब स्फोट. यावेळेला आपण पाहिलं अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, जरूर सफल झाले होते. एक फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र यश मात्र हाताशी येत नाहीये. अनसक्सेसफुल ठरतायत. निर्धाव चेंडूचे सांगता होते. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. स्कोरबोर्डवरती धावा लावल्या जात आहेत 16. थोडंसं बॅकफुटवर जाताना आपण पाहतो अमरापूर संघ 1 ते 2 फटके जर आले ना तर नक्कीच कम बॅक करेल, यात काही शंका नाही. पुढचा चेंडू यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, फटका फसलाय. चेंडू जाईल ऑन साइडला, त्या ठिकाणी दुसरे रन घेण्यासाठी पलटवार झालाय. 2 धावा सुद्धा सक्सेसफुल पूर्ण होत आहे. या 2 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल, 18 वरती स्थिर होईल. आमचे स्कोरबोर्ड जे या ठिकाणी आहेत आम्हाला म्हणतायत की 8 चेंडूमध्ये आणखी किती धावा हव्या आहेत. 8 मध्ये 31 बनवायच्या आहेत. तसं पाहिलं तर सोपं आहे आणि तसं पाहिलं तर कठीण सुद्धा आहे. 8 मध्ये 31. यावेळेला चेंडूला उडवले, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दोघे जण मिड ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करणार नाही. बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. ऐकूया डीजे.
धन्यवाद डीजे. आपण पाहतोय ओल्ड मैदान, अगदी जुनं मैदान सुद्धा या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याने दाखवलं जाते. ऑन स्क्रीन आपण पाहतोय. शेवटी जुनं ते सोनं असतं. नवं ते हवं असलं तरी पण जुनं ते सोनं आहे आणि सोन्याला या वेळेला मात्र झळाली आलेली आहे. 1 वर्ष आधी आपण त्या मैदानावरती नक्कीच सर्व खाडीचे खेळाडू खेळत होते. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू निर्धाव. प्रेशर वाढले. 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. होऊ शकते, करू शकते, ती ताकद माझ्यामध्ये आहे, हा आत्मविश्वास मात्र निर्माण करावा लागेल. तर मात्र नक्कीच आपलं स्वप्न या कोसमाई चषक 2026 मध्ये अबाधित राहील. अन्यथा मात्र स्वप्न पूर्ती होऊ शकत नाही. 6 चेंडू 31 धावा. डीजे. स्टेजवरती सन्माननीय प्रभाकर शेठ, अगदी गोल्डन मॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ही चमक केवळ सोन्याची नाही आहे, ही चमक त्यांच्या दातृत्वाची आहे, ही चमक त्यांच्या नेतृत्वाची आहे, ही चमक त्यांच्या सामाजिक कार्याची आहे. आणि म्हणूनच एक खार्डी गावातील अनमोल रत्न म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हे मौल्यवान व्यक्तिमत्व ज्या गावाला लाभले, आई कोसमाईचा आशीर्वाद आहे. आणि म्हणूनच अनेक स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साईडला, कार्पेट रोलिंग करत पद्धतीने चेंडू येईल. फील्ड करतायत, थोडंसं फंबल होत आहेत. 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण करतायत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धाव फलकावरती नजर मारली तर 20 धावा आतापर्यंत लागतायत. अजूनही 29 धावांची गरज आहे. 5 मध्ये बनवायचे आहेत 29. एक हिरो होण्याची संधी आहे. यावेळेला प्रहार केलाय, आल्या ठोकलंय, चेंडू जाईल सीमारेषा पार, ओव्हर दी रोप, षटकार. 6 धावा. आई माऊली कोसमाई एंटरप्राइजेस पुरस्कृत. एंटरप्राइजेस पुरस्कृत. 4 मध्ये 23. यस, पलटवार केलाय. कम बॅक करना जानती है अमरापूर. 4 मध्ये 23 करू शकते. 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे संघाला तारण्यासाठी. या वेळा आपण पाहिलं, अगदी फसवलं. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर रिप्ले मध्ये सुद्धा आपण थोड्या वेळाने पाहूयात की चेंडू पडल्यानंतर स्पिन झाला, थोडीशी दिशा बदलली गेली आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी फलंदाज फसतायत. 3 मध्ये आता 23. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव. आता मात्र सामना पूर्णपणे झुकतोय तो दातिवरे संघाच्या बाजूने. 2 मध्ये 23. केवळ औपचारिकता यावेळेला फक्त बाकी आहे. कारण बॉडी लँग्वेज पाहिली आपण अमरापूर संघाची तर मात्र आमच्या भाषेत म्हणायचं झालं तर अवसान टाकलंय अमरापूर संघाचे खेळाडू. यावेळेला आपण पाहतोय अगदी शेवटचा चेंडू होता, पुल करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र आपण पाहिलं डोक्याला चेंडू लागला. लेग बाईकच्या रूपामध्ये 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 22 धावांची गरज आहे. जर या ठिकाणी गोलंदाज चुकला नाही तर नक्कीच आपण पाहणार आहोत दातिवरे संघ मात्र पुढच्या फेरीत दाखल होईल. शेवटचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. नो मॅन्स लँड चेंडू होईल. निर्जन स्थळीमध्ये चेंडू येतोय, मात्र कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. आणि या वेळेला मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ आपण पाहतोय दातिवरे. चला सेकंड करून घ्यायचं आहे. दोन्ही संघाने खेळाडूंना सेकंड करायचं आहे. आणि या वेळेला लगेच विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. वेळ दवडू नका, वेळ खूप महत्वाची आहे. आणि 2 ओपनर बॅटर यश 11 पालिवली संघाने आपले 2 बॅटर मात्र मैदानात पाठवायचे आहेत. लाखाचं बक्षीस लावलं न बघ हो या
धन्यवाद डीजे. यावेळेला आपण मॅन ऑफ द मॅच अमरापूर वर्सेस दातिवरे हा सजलेला सामना